धनगर आदिवासी होऊ नहीं सकता, आदिवासी का आरक्षण ले नहीं सकता असा नारा देत गोंदियात हजारो आदिवासी बांधवांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे। धनगर समाज हा वेगळा समाज असून हा समाज आमच्यापेक्षा संपन्न आहे। आम्ही मूळ आदिवासी असून आमच्या आरक्षण त्यांना देण्यात येऊ नये। आमच्या समाजातील बहुतेक लोक आजही घरी बसून आहेत। आमच्या आरक्षणाचा वाटा धनगर समाजाला जाऊ देऊ नये या प्रमुख मागणीला घेऊन गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी हजारोच्या संख्येत सहभागी होत रस्त्यावर उतरले आहेत। गोंदिया शहराच्या इंदिरा गांधी स्टेडियम पासून या आंदोलनाला सुरुवात झाली असून जवळपास 2 किलोमीटरपेक्षा जास्त लांब मोर्चा हा पाहायला मिळाला असून पुरुषांबरोबर आदिवासी महिला सुद्धा या जन आक्रोश मोर्चात आपल्या मागण्यांसाठी सहभागी झाल्या होत्या। धनगर समाज हा वेगळा समाज असल्याने आदिवासी समाजात त्यांना सामील करून घेऊ नये, हा आमच्यावर अन्याय होईल असे सांगत धनगर समाजाला आदिवासी मधून संबोधणे चुकीचे असल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे। असे आहेत, धनगर समाजाला सुप्रीम कोर्ट, धनगर समाज ही जात आहे, हा जमात नाही आहे आणि जर जातीला जर जमातीमध्ये घेत असतील ते चुकीचे आहे। कारण की आपण एक धनगर समाजाच्या विरोधामध्ये आज आम्ही रस्ते उतरलेले आहोत आणि आम्ही सर्व एक निष्ठेने काम करत आहोत। महाराष्ट्र शासनाने अलीकडे मागच्या महिन्यामध्ये जो शासन निर्णय काढला आणि त्यामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाला घेऊन एक समिती गठीत केली। मुळात भारतीय संविधानामध्ये असलेल्या तरतुदीनुसार आदिवासींचे निकष पूर्ण करणाऱ्या जमातींना आदिवासीमध्ये समाविष्ट करावा लागतो। हा प्रयत्न ह्याच महाराष्ट्र शासनाने 1979ला केला। 1979च्या प्रस्तावावर केंद्र सरकारने धनगर हे आदिवासीमध्ये समाविष्ट करण्याचे निकष पूर्ण करू शकत नाही म्हणून तो प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने परत घ्यावा असा पत्र काढल्यानंतर 1981ला महाराष्ट्र शासनाने धनगरांचा हा प्रस्ताव वापस घेतला। 2002ला भारतीय संसदेने एक सेकंड अमेंडमेंट बिल पास केला। त्या अमेंडमेंट बिलमध्येही धनगर समाज हा अनुसूचित जमातीचे निकष पूर्ण करत नाही असा दाखला दिला। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की माननीय विद्यमान सरकार ज्यावेळी 1995ला सत्तेमध्ये होती त्याच सरकार आताही सत्तेमध्ये आहे। ह्या सरकारने 1995लाही धनगरांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला, तोही प्रस्ताव त्यावेळी नाकारण्यात आला। आदिवासी समाजाच्या भावना लक्षात घेता आमचा त्यांना प्रश्न आहे की प्रस्ताव तुम्ही पाठवता आणि नाकारतातही तुम्हीच, आणि मग हे नाकारणे आणि पाठवणे हे तुमच्या साखळीतून चालू असलेला खेळ आम्ही उघड्याउघड्यांना पाहत आहोत। मग ह्या वर्षी परत समिती नेमण्याचा GR काढण्याचा हा गोरखधंदा का म्हणून निर्माण करण्यात आला? आमचा महत्त्वाचा आशय असा आहे की धनगर समाज समजा आदिवासीचे निकष पूर्ण करत नसेल तर आदिवासी समाजामध्ये त्यांचा समावेश करण्याचा जो कोणी षडयंत्र करत असेल तो आदिवासी समाज खपवून घेणार नाही। आणि तेच सांगण्यासाठी हा आदेश आम्ही आक्रोशच्या मार्फतातून महाराष्ट्र शासनापर्यंत आमच्या भावना पोहोचवण्यासाठी इथपर्यंत आलेलो आहोत। तर आंदोलनात गोंदिया जिल्ह्यातील 10च्या वर विविध आदिवासी संघटनांच्या हजारो पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी हजेरी लावली होती। तर देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहस्राम कोर्टे यांनी देखील या जन आक्रोश मोर्चात सहभाग घेत महायुती सरकारवर रोष व्यक्त केला आहे। खऱ्या आदिवासीच्या आरक्षणामध्ये त्या खोट्या लोकांना ज्यांच्या संविधानामध्ये कुठल्याही प्रकारचा उल्लेख नाही अशा लोकांना, अशा धनगर समाजाला खऱ्या आदिवासीच्या आरक्षणामध्ये टाकण्याचं काम हे महाराष्ट्रामध्ये महायुतीची जी सरकार आहे याच्या माध्यमातून होत आहे। आणि म्हणून मी महाराष्ट्रातील तमाम आदिवासीच्या माध्यमातून ह्या सरकारचा निषेध करतो की ही जी महाराष्ट्रातली सरकार आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे, यांनी तात्काळ राजीनामा द्यावा। आदिवासीवर हे जे होणारे आरक्षणाच्या माध्यमातून होणारे अन्याय आहे हे त्यांनी दूर करावं, नाहीतर आदिवासी समाज हा आज ज्याप्रमाणे कमी प्रमाणामध्ये आज रस्त्यावर दिसत आहे, उद्या घरातला प्रत्येक व्यक्ती हा रस्त्यावर उतरेल आपल्या अधिकारासाठी, संविधानिक अधिकारासाठी रस्त्यावर उतरून आमचं जे आरक्षण आहे ते आपल्या समाजासाठी, ते अविरत ठेवण्यासाठी संपूर्ण समाज रस्त्यावर येईल। आणि जी महाराष्ट्रातली महायुतीची जी सरकार आहे यांना आमचा समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, हे या प्रसंगी मी सांगतो।
तर धनगर आदिवासी हो नहीं सकता, आदिवासी का आरक्षण ले नहीं सकता असा नारा देत आदिवासी बांधव हजारोच्या संख्येत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले असून आपल्या मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठवले आहे.